नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी हरीश पाटील। आज आपल्यासाठी जी कंबाईन होणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्रित या संदर्भात आपण सिलेबस पॅटर्न काय आहे त्याचं आणि इकॉनॉमीचं खास करून विश्लेषण आपण पाहणार आहोत। तर पाहूया आपण जी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी जी होणारी एग्जाम आहे त्यामध्ये 7 विषय दिलेले होते, पण आता एक विषय म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणित हे वेगवेगळे केलेले आहेत। म्हणजे आता तुम्हाला 8 विषयांची तयारी करायची। तर कुठले कुठले विषय आहेत यामध्ये तर आपण पाहूया। एक म्हणजे इतिहास हा तुम्हाला विषय दिलेला आहे, त्यानंतर भूगोल, अर्थव्यवस्था, पॉलिटी, चालू घडामोडी, सायन्स, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 7 विषय तुम्हाला करायचे। हे 7 विषय करताना तुम्हाला पेपर पॅटर्न आहे 100 प्रश्न 100 मार्कांसाठी आणि तुम्हाला 1 तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे। हे चॅलेंज तुम्हाला करायचे। म्हणजे काय, आता आपण एक एक विषयाचं एक्सप्लेनेशन पाहणार आहे, म्हणजे काय डिकोडिंग ॲनालिसिस करणार आहेत। म्हणजे आतापर्यंत कुठल्या टॉपिकला किती प्रश्न आलेत आणि कुठले टॉपिक महत्त्वाचे या संदर्भात आपण पाहणार आहोत। आज आपण इकॉनॉमीचं डिकोडिंग किंवा ॲनालिसिस पाहणार आहोत। कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न आलेत आतापर्यंत, म्हणजे काय 2018 पासून कंबाईन स्टार्ट झाली तर 2018 ते 2022 पर्यंत ग्रुप बी ला कुठल्या टॉपिकला किती प्रश्न आलेत आणि ग्रुप सी 2 पेपर झालेत ग्रुप सी चे, तर त्यावर किती प्रश्न आले ते आपण आज इकॉनॉमी संदर्भात पाहणार आहोत। आज आपण फक्त इकॉनॉमीचं ॲनालिसिस पाहणार आहोत। तर इकॉनॉमीचे सिलेबस पाहताना आपल्याला लक्षात घ्यायचे की इकॉनॉमीजला 2 ते 3 ओळीमध्ये त्यांनी सिलेबस दिले। तर पाहूया, इकॉनॉमीमध्ये पहिला घटक त्यांनी दिलाय ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। आता राष्ट्रीय उत्पन्न या संदर्भात कुठले प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारले त्याचा आपण ॲनालिसिस पुढच्या पेजवर पाहणार आहोत। त्यानंतर पुढचा टॉपिक दिलाय उद्योग, पुढे दिलाय परकीय व्यापार, पुढे दिलाय बँकिंग, त्यानंतर लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती आणि इत्यादी इत्यादी म्हणजे अजून पण येऊ शकतं या रिलेटेड तुम्हाला प्रश्न। त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था, पब्लिक फायनान्स म्हणजे यामध्ये अर्थसंकल्पाचे प्रकार वगैरे याच्यावर प्रश्न येतो। त्यानंतर लेखा परीक्षण यामध्ये कॅग वगैरे याच्यावर प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत। हा आहे तुमचा इकॉनॉमीचा सिलेबस। म्हणजे यावर तुम्हाला प्रश्न येतात। म्हणजे काय होतंय, आयोग आता तरी प्रत्येक टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न विचारते। म्हणजे कुठलाही पॉइंट घेतला तुम्ही तर 1 ते 2 प्रश्न तुम्हाला हमखास दिसेल। मग आता कुठल्या पॉइंटवर सगळ्यात जास्त प्रश्न येत आहेत, कुठल्या पॉइंटवर कमी येत आहेत, मग त्यानुसार तुम्हाला अभ्यास करता येऊ शकतो। तर आपण सगळ्यात जास्त कुठल्या पॉइंटवर प्रश्न येत आहेत ते आपण टॉपिक पाहूया। हा चार्ट आहे, म्हणजे की आतापर्यंत एमपीएससीच्या ज्याही परीक्षा झाल्या आहेत तर त्या परीक्षांमध्ये कुठल्या पॉइंटवर प्रश्न जास्त आलेत, कुठल्या पॉइंटवर कमी आलेत हे हा तो तक्ता दिलेला आहे। तर तुम्हाला लक्षात येईल की भारतीय अर्थव्यवस्थेवर एखादा प्रश्न आहे। त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 5 सलग प्रश्न तुम्हाला विचारले जातात। म्हणजे हा टॉपिक महत्त्वाचा आहे, तुम्हाला हा टॉपिक करणं गरजेचं आहे। त्यानंतर पंचवार्षिक योजनावर पण दरवर्षी नाही पण 1 वर्ष आड एक प्रश्न आलेला आहे, त्यामुळे तोही घटक तुम्हाला करावा लागणार। योजनांवर पाहिलं आपण तर योजनांवर दरवर्षी 1 प्रश्न किंवा 1 पेक्षा जास्त प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर लोकसंख्या धोरण, लोकसंख्येची आकडेवारी याच्यावर सलग प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हा टॉपिकही महत्त्वाचा आहे। त्यानंतर पुढे पाहणार दारिद्र्य व बेरोजगारी, हा टॉपिकवर सलग प्रश्न आहे। दारिद्र्य रेषा कोण ठरवतं, दारिद्र्य रेषे संदर्भातल्या समित्या कुठल्या आहेत, तर सध्या भारतात किती दारिद्र्य या संदर्भात प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर बेरोजगारीचे प्रकार याच्यावरही प्रश्न रिसेंटली आलेले आहेत। पुढे आहे बँकिंग वरही दरवर्षी 1 ते 2 प्रश्न येतात, खास करून आरबीआय, त्यानंतर आरबीआयचे धोरण, त्यांचे साधनं कुठले आहेत या संदर्भात प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर परकीय व्यापारवर पण एखादा प्रश्न आलेला आहे। त्यानंतर पुढचा पॉइंट येतो म्हणजे सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स यावर दरवर्षी मिनिमम 3 ते 4 क्वेश्चन आलेले आहेत। म्हणजे की जास्तीत जास्त 5 तर कमीत कमी 2-3 प्रश्न दरवर्षी याच्यावर येतात। म्हणजे हा घटक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी पब्लिक फायनान्स। म्हणजे वाचन करत असताना सगळ्यात अगोदर तुम्ही ज्या विषयाला सगळ्यात जास्त मार्क येतात त्या टॉपिक पासून तुम्ही सुरू करणं अत्यावश्यक आहे।
त्यानंतर कृषी व सेवा, याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न येतात. कृषी किंवा सेवा क्षेत्रात किती लोकसंख्या या संदर्भात येतात. त्यानंतर आर्थिक सुधारणावर एक अर्धा प्रश्न दरवर्षी येतोय. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत त्याच्यावर एक अर्धा प्रश्न येतोय. त्यानंतर इतर घटक, मग ह्या व्यतिरिक्त कुठले घटक आहेत की त्याच्यावरही प्रश्न येतोय. पण ज्या घटकांना सगळ्यात जास्त प्रश्न आहेत, हा तक्ता त्यासाठीच दिला गेला आहे तुम्हाला की ज्या घटकाला सगळ्यात जास्त प्रश्न येत आहेत ते अगोदर करणं गरजेचं आहे. मग अदर टॉपिक घ्या. तर आता हे 12 टॉपिक तुम्हाला दिले, हे 12 टॉपिक मध्ये तुमचं कंबाईनचं सिलेबस बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. आणि उरलेला जो एक अर्धा प्रश्न आहे तो प्रश्न इतर मध्ये, म्हणजे तो नंतर केला तरी चालेल, पण पहिले हे टॉपिक करणं गरजेचं आहे. तर आता हे टॉपिक आहेत, तर ह्या टॉपिकवर आतापर्यंत एमपीएससीने कुठल्या कुठल्या पॉइंटवर प्रश्न विचारलेत ते आपण एक एक टॉपिकचे अनालिसिस करणार आहोत. आता आपण जो अनालिसिस केला आता की कुठल्या घटकाला कुठल्या वर्षी किती प्रश्न आलेत, तर त्या घटकानुसार सगळ्यात जास्त ज्या घटकाला प्रश्न आलाय त्याचा सिक्वेन्स लावून दिलाय. तुम्ही अभ्यास करताना लक्षात घ्या की ह्या सिक्वेन्सने अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिले सगळ्यात अगोदर पब्लिक फायनान्सवर 4 ते 5 प्रश्न येत आहेत, तर तुम्ही पहिले पब्लिक फायनान्स हा टॉपिक करणं गरजेचं आहे. त्यानुसार हे जे 12 पॉईंट दिलेत तुम्हाला, ते हे 12 पॉईंट ह्या घटकानुसार जर केला तर तुम्हाला 13 ते 14 मार्क सहज भेटू शकतात. तर पब्लिक फायनान्स, त्यानंतर बँकिंग ही सिक्वेन्स आहे मार्कानुसार. दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या योजना, पंचवार्षिक योजना असतील, कृषी उद्योग सेवा असतील, त्यानंतर परकीय व्यापार आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, आर्थिक सुधारणा, भारतीय अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संघटना आणि जे इतर पॉईंट आहेत ते त्याच्यावर एक अर्धा प्रश्न दरवर्षी येतो किंवा येतही नाही, तो पॉईंट सगळ्यात शेवटी घ्यायचा आहे. तर आता आपण हा जो घटक घेतलाय टॉपिकनुसार क्रम जो लावून दिला, हा क्रमनुसारच तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हा जो क्रम लावलाय यामध्ये सार्वजनिक वित्तावर कुठले कुठले पॉईंटवर आतापर्यंत एमपीएससीने प्रश्न विचारलेत आणि प्रश्न विचारले जाऊ शकतात या संदर्भात आपण पाहूया एक एक घटक. आता भारतीय अर्थव्यवस्था, आता भारतीय अर्थव्यवस्था करताना लक्षात घ्या आपण एक एक पॉईंट पाहतोय. तर अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कुठले कुठले या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. जीडीपी मधील वाटा, जे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आहेत, कृषी क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे, यामध्ये अर्थव्यवस्थेत त्यांचा वाटा किती, जीडीपी मध्ये त्यांचा वाटा किती, हे पॉईंट आपल्याला करणं गरजेचे आहे. त्यानंतर वार्षिक वृद्धी दर किती, त्यानंतर शेती क्षेत्राचा वाटा, उद्योग क्षेत्राचा वाटा, लोकसंख्येत त्यांचा किती वाटा आहे, जीडीपी मध्ये अर्थव्यवस्थेत त्यांचा किती वाटा आहे, या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागतो. याच्यावर फॅक्च्युअल क्वेश्चन सरळ विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्नावर दरवर्षी 1 ते 2 प्रश्न येतोय. तर राष्ट्रीय उत्पन्न करताना पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जीडीपी म्हणजे काय, एनएनपी म्हणजे काय, असे प्रश्न सरळ विचारले जातात. कन्सेप्ट प्रश्न आहे की जीडीपी म्हणजे काय, जीडीपी वृद्धी दर म्हणजे काय, याच्यावर प्रश्न दरवर्षी येतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती, याच्यावर सलग प्रश्न आलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना विचारली तुम्हाला, स्थापना कधी झाली आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलंय की राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते, महालोबीस. त्यानंतर स्थापना विचारले तुम्हाला, 1949 ला याची स्थापना झाली. यामध्ये किती सदस्य होते, 2 सदस्य होते, सदस्य कोण होते, असा प्रश्न आलाय. त्यानंतर विचारलं गेलंय तुम्हाला की राष्ट्रीय उत्पन्न समितीने कुठलं बेस इयर वापरलं होतं, म्हणजे आधारभूत वर्ष जे वापरलं ते कुठलं होतं, 1948-49, त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे कार्य काय हेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की ते पुढे येऊ शकतं पुढच्या वर्षी. आधारभूत वर्ष म्हणजे काय, आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कुठलं आधारभूत वर्ष वापरतो, ते आधारभूत वर्ष आपण कुठल्या समितीनुसार घेतलंय, आता कुठल्या आधारभूत वर्षानुसार आपण राष्ट्रीय गणना करतो, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करतो, या संदर्भात प्रश्न येऊ शकतात. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजतं तरी नेमकं कोण, तर ह्या ज्या संस्था आहेत याच्या तुम्हाला स्थापना माहिती पाहिजे, यांचे कार्य माहिती पाहिजे की हे कुठले कुठले घटक मोजतात. राष्ट्रीय उत्पन्न CSO आणि NSSO हे घटक मोजतात, हे एक संस्था मोजतात, हे तुम्हाला माहिती पाहिजे, यांची स्थापना माहिती पाहिजे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कुठल्या पद्धतीचा वापर केला जातो, म्हणजे काय 3 पद्धती आहेत. तुम्हाला सिंपल प्रश्न आलेले आहेत की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कुठल्या पद्धती आहेत किंवा किती पद्धती आहेत, या संदर्भात प्रश्न आलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न जी समिती होती याने कुठल्या पद्धतीचा वापर केला होता किंवा कुठल्या पद्धतीचा वापर केलेला नाही, या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. तर तुम्हाला या गोष्टी करण्याचं गरजेचं आहे या टॉपिकमध्ये. तर तुम्हाला इथं 3 पद्धती विचारल्या जाऊ शकतात, तर कुठली पद्धत आहे कुठली नाही या संदर्भात प्रश्न आलेले आहेत ह्या पॉइंटमध्ये. पुढे आहे पंचवार्षिक योजना. तर पंचवार्षिक योजनामध्ये तुम्हाला आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना झाल्यात.
तर मग आता 12 पंचवार्षिक योजनांमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या पंचवार्षिक योजनेला सगळ्यात जास्त भर एमपीएससीने आतापर्यंत दिलेला आहे. तर लक्षात येईल तुम्हाला की पहिल्या 2 ते 3 पंचवार्षिक योजना आणि शेवटच्या ज्या 10, 11 आणि 12 जी पंचवार्षिक योजना सगळ्यात जास्त प्रश्न इथं आले. म्हणजे तुम्हाला सगळ्या पंचवार्षिक योजना करण्याचं आहे, पण त्यातल्या त्यात ज्या घटकावर किंवा ज्या पंचवार्षिक योजनेवर एमपीएससी जास्त फोकस आहे त्या पंचवार्षिक योजना चांगल्या करणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही एक काम करू शकता की पहिल्या सगळ्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान काय होतं, त्यांचे उद्दिष्ट काय होतं आणि त्यातलं त्यात प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता, पहिली पंचवार्षिक योजना कधी चालू झाली याच्यावर प्रश्न एमपीएससीने आतापर्यंत विचारलाय. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता. त्यानंतर सुट्टीचा कालावधी विचारला गेलाय. त्यानंतर सरकती योजना कधीच लागू झाली होती, कधीची, या संदर्भात त्याचा कालावधी किती होता या संदर्भात प्रश्न आलेले. पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट कुठले होते या संदर्भात प्रश्न आलेले. प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते, त्याचं पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये चांगलं कार्य केले पंचवार्षिक योजनेमध्ये त्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर कालावधी, पंचवार्षिक योजनेचा कालावधी कुठला आहे. आता 12वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी कुठला आहे, 10वीचा कुठला आहे, 11वीचा कुठला आहे, पहिलीचा कुठला आहे या संदर्भात तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. तर योजनेचा काळातील वृद्धी दर म्हणजे कुठल्या योजनेमध्ये वृद्धी दर जास्त होता, कुठल्या योजने भारताला फायदेशीर होती, सगळ्यात जास्त वृद्धी दर कुठल्या योजनेत झालाय, सगळ्यात कमी कुठल्या योजनेत झालाय, खास करून पहिल्या योजनेत किती वृद्धी दर झालाय, त्यानंतर 11वी 12वी योजनेमध्ये किती वृद्धी दर झालाय या संदर्भात प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारले आणि यापुढे विचारले जाऊ शकतात. योजना कालावधीत म्हणजे कुठल्या योजना कालावधीत कशाला भर देण्यात आला होता. म्हणजे पहिल्या योजनेमध्ये आपण पाहिलं की कृषीला भर दिला होता, त्यानंतर पाहिलं आपण की उद्योगांना दिला, त्यानंतर पाहिलं आपण कृषी आणि उद्योगांना भर दिला. म्हणजे जसं प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये कुठल्या घटकाला भर देण्यात आलाय हे घटक तुम्हाला माहिती आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला 11वी 12वी योजनेमध्ये कशाला भर देण्यात आला होता त्याचे डिटेलिंग याच्यावर प्रश्न येतात. त्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे नीती आयोग. नियोजन आयोगाच्या जागेवर नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. तर नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, कुणाच्या जागेवर करण्यात आली, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, सदस्य कोण असतात या संदर्भात प्रश्न येऊ शकतात. आतापर्यंत फक्त नीती आयोगाचा फुल फॉर्म विचारला गेला आहे. नीती आयोगाची स्थापना कुठल्या वर्षी झाली, कधी झाली, डेट ही विचारली गेली. त्या संदर्भात तुम्हाला डिटेल करायचं, नीती आयोगाचे कार्य काय आहेत या संदर्भात प्रश्न आले. त्यामुळे हे पॉइंट अगोदर करणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त बाकीचे पंचवार्षिक योजना करणं आवश्यक आहे. पुढे पाहू आपण. पुढचा घटक आहे म्हणजे योजना. तर ह्या योजना केंद्राच्या तसेच राज्यांच्या दरवर्षी योजना होतात. आपण जेव्हा करंट वाचतो त्यावेळेस वाचतो की भरपूर योजना असतात. त्यातले जे महत्त्वाचे योजना असतात, महिलांसंदर्भात असतील, रोजगार संदर्भात असतील, अन्नासंदर्भात असतील, म्हणजे अन्न घटक हा जो संदर्भ आहे याच्या संदर्भातही प्रश्न येतोय. त्यानंतर बालकांसंदर्भातल्या ज्याही योजना आहेत, नवीन योजना असतील किंवा मागच्या जुन्या योजना असतील या संदर्भात प्रश्न येतो. त्यानंतर प्रश्न डायरेक्ट येऊ शकतो मनरेगावर. मनरेगाची स्थापना कधी झाली, त्याला महात्मा गांधींचं नाव कधी देण्यात आलं, त्यानंतर मनरेगा अंतर्गत किती लोकांना किती दिवस रोजगार दिला जातो, कुटुंबासाठी दिला जातो का पर्टिक्युलर एका व्यक्तीसाठी दिला जातो रोजगार. त्यानंतर विचारलं जाऊ शकतो की महाराष्ट्रात किती रोजगार मनरेगा अंतर्गत दिला जातो, किंवा सगळ्यात जास्त असं कुठलं राज्य आहे की त्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त रोजगार दिला जातो किंवा सगळ्यात जास्त त्याला रक्कम दिली जाते, वेतन दिलं जातं. या संदर्भात तुम्हाला यावर मनरेगावर प्रश्न येतो. पुढचा घटक पाहिला आपण तर लोकसंख्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा घटक आकडेवारी संदर्भात कंबाईनला प्रश्न येतोय. म्हणजे काय, कंबाईनला जर हा घटक पाहिला तुम्हाला तर जास्त करून तुलनात्मक येतो इकॉनॉमीमध्ये. तर 2001 ते 2011च्या दरम्यान जी तुलना केली जाते त्या संदर्भात किती लोकसंख्या वाढली, कमी झाली या संदर्भात त्याच्यावर आतापर्यंत प्रश्न आहे. पहिला पॉईंट जर तुम्ही केला तर लोकसंख्या वाढीचे टप्पे. तर भारतात आता कुठल्या टप्प्यावर आहे, म्हणजे की भारतात जेव्हा 3 टप्पे पाडले जाते त्या 3 टप्प्यामध्ये लोकसंख्या कधी जास्त वाढली, कधी कमी झाली या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर संक्रमणाचे सिद्धांत म्हणजे लोकसंख्या वाढली त्या संदर्भात कोणी सिद्धांत मांडलेत का, त्या संदर्भात एक अर्धा प्रश्न आतापर्यंत विचारला गेलेला आहे. त्यानंतर लोकसंख्या घनता म्हणजे काय, लोकसंख्येचे घनतेचे राज्य सगळ्यात जास्त कुठलेत, महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यात जास्त घनतेचे जिल्हे कुठलेत. त्यानंतर विचारलं जाऊ शकतं कमी घनतेचे जिल्हे कुठलेत, मग त्या संदर्भात प्रश्न येतो. त्यानंतर लोकसंख्या, भारताची लोकसंख्या तशीच महाराष्ट्राची लोकसंख्या तुम्हाला करायची 2011ची, तसेच तुलनात्मक 2001ची पण करायची.
त्यानंतर तुम्हाला लोकसंख्या करताना साक्षरतेमध्ये पहिलं राज्य कुठले, पहिले 4 राज्ये, नंतरचे 4 राज्य. त्यानंतर आपलं महाराष्ट्र करताना लक्षात ठेवा पहिले जे 4-5 राज्य आहेत ते महत्वाचे आहेत, त्यानंतर शेवटचे 4-5 राज्य करणं आवश्यक आहे. लोकसंख्या वृद्धी दर म्हणजे 2001च्या तुलनेत 2011 मध्ये किती लोकसंख्या वाढली, त्याचा वृद्धी दर कमी झाला का जास्त झाला, या संदर्भात तुम्हाला आकडेवारी विचारला जाऊ शकतो. त्या संदर्भात अजून एक प्रश्न आलाय, तो म्हणजे वार्षिक वृद्धी दर, म्हणजे वर्षाचा, एका वर्षात लोकसंख्येचा वार्षिक वृद्धी दर पकडला तर कमी झालाय का जास्त झाला, या संदर्भात प्रश्न आले. आणि आता रिसेंटली जर तुम्ही पाहिलं तर लोकसंख्या धोरणावर 2 प्रश्न आलेले, ते म्हणजे 1976चं लोकसंख्या धोरण आणि दुसरे म्हणजे 2000 सालचं लोकसंख्या धोरण. याच्यावर 2 ते 3 प्रश्न आलेत. मग लोकसंख्या धोरण जे करताना आपण 2000 ह्या वर्षीची लोकसंख्या डिटेल करायचे, म्हणजे काय, याच्या धोरणामध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी द्या आणि त्या आपण पूर्ण करू शकलो का, या संदर्भात लोकसंख्या धोरण तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्यानंतर लोकसंख्या संदर्भातले जेही सिद्धांत मांडले गेलेत त्या सिद्धांत कुठले कुठले हा विचार आपल्याला करायची गरज आहे. या पॉइंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकडेवारी संदर्भात प्रश्न येतात तुम्हाला. त्यानंतर लोकसंख्या धोरण कुठलं आहे, त्या संदर्भातल्या तरतुदी कुठल्या आहेत, हा पॉइंट तुम्हाला या टॉपिकमध्ये करायचा आहे. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे दारिद्र्य व बेरोजगारी. हा टॉपिक करताना कन्सेप्च्युअल तसंच आकडेवारी या दोन्ही पार्टवर प्रश्न आलेले आहेत आणि दरवर्षी 1 ते 2 प्रश्न ह्या घटकांवर येत आहेत. दारिद्र्य संदर्भात जर पहिले पाहिलं तुम्ही, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय असतं, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय असतं, याच्यावर कन्सेप्ट प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला विचारले दारिद्र्य मापन पद्धती कुठल्या आहेत, या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. श्रमशक्ती म्हणजे काय, श्रमशक्ती कुणाला म्हणतात, या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर नियोजन आयोगाने आतापर्यंत भरपूर समित्या नेमल्या दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी, त्या समित्या कुठल्या आहेत, त्या समित्याने कुठली आकडेवारी सांगितली, भारतात किती दारिद्र्य रेषा आहे आणि महाराष्ट्रात किती दारिद्र्य. त्यानंतर भारतात सगळ्यात जास्त कुठल्या राज्यांमध्ये दारिद्र्य आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा विचार केला तर कुठल्या समितीने महाराष्ट्राला किती दारिद्र्य सांगितले, या संदर्भात तुम्हाला डायरेक्ट प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर आपण पाहू शकतो बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे काय, MPI, त्याला आम्ही MPI म्हणतो. MPI कधीपासून चालू झालाय, MPI मध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो, बहुआयामी दारिद्र्य रेषा का ठरवली जाते, कशी ठरवली जाते, या संदर्भात हा प्रश्न येतो. त्यानंतर दारिद्र्य मोजण्याच्या संदर्भातली समित्या, आतापर्यंत खूप समित्या झाल्यात, 7-8 समित्या झाल्यात, तर सगळ्या समित्या करायची डिटेल गरज नाही. त्या समित्या फक्त कधी चालू झाल्या आहेत त्या संदर्भातल्या आपण आकडेवारी पाहणं गरजेचे. पण त्यातल्या त्यात तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती डिटेल करणं गरजेचे. म्हणजे काय, ह्या समित्यांवरच 100% प्रश्न येतोय. म्हणजे ह्या समित्या संदर्भात तुम्हाला A to Z माहिती असणं गरजेचे. समित्याची स्थापना कधी झाली, त्या समित्याने आकडेवारी किती सांगितली, कुठल्या वर्षी किती सांगितली. म्हणजे आता तेंडुलकर समितीने 3 वेळा तर 4 वेळा जवळपास आकडेवारी सांगितली, तर ती कुठल्या वर्षी किती सांगितली, 4-5ला किती सांगितली, 9ला किती सांगितली आणि 11-12ला किती टक्के दारिद्र्य आहे असं सांगितलंय. त्यानंतर रंगराजन समितीवर डिटेल प्रश्न आलाय. म्हणजे रंगराजन समितीची स्थापना कधी झाली, त्या स्थापना झाली तर त्याचे अध्यक्ष कोण होते, त्यामध्ये सदस्य कोण होते, त्यांनी अहवाल कधी दिला, त्यानंतर कुठल्या राज्याला सगळ्यात जास्त दारिद्र्य असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्रात किती टक्के दारिद्र्य हे पण त्यांनी सांगितलं आणि प्रश्न याच्यावर आलेला आहे. रंगराजन समिती आणि तेंडुलकर समिती हे तुम्हाला खूप डिटेल करायचंय हा टॉपिक मधला. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे बेरोजगारीचे प्रकार. ह्या प्रकारामध्ये बेरोजगारी म्हणजे काय हा घटक येतोच, पण यामध्ये प्रश्न आले की बेरोजगारीचे कुठले प्रकार आहेत. मग आपण ग्रामीण मध्ये कुठले प्रकार येतात आणि शहरीमध्ये कुठले प्रकार येतात हे पहिले करणं गरजेचं आहे. त्यानंतर बेरोजगारी प्रकारमध्ये घर्षणात्मक बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, त्यानंतर आपण अदृश्य बेरोजगारी म्हणजे शिक्षित बेरोजगारी म्हणतो. या संदर्भात कुठली बेरोजगारी कशाला म्हणायचं या संदर्भात प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आपण बेरोजगारी आणि दारिद्र्य रेषा आकडेवारी कोण गोळा करतं, तर बेरोजगारी जे बेरोजगारी दर असतो किंवा बेरोजगारीची आकडेवारी ते गोळा करतो कोण करतं, त्याच्या पद्धती कुठल्या आहेत या पद्धतींचा अभ्यास करतो. एखादा प्रश्न याच्यावरही आलेला आहे. त्यानंतर जागतिक बँकने पण दारिद्र्य रेषा ठरवली आहे. मग जागतिक बँकने दारिद्र्य रेषा किती ठरवली आहे आणि कुठल्या देशाला किती दारिद्र्य हे जागतिक बँक ठरवते. मग जागतिक बँकेने महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये किती टक्के दारिद्र्य या संदर्भात अहवाल दिलाय की मग महाराष्ट्रात किती टक्के भारतामध्ये किती टक्के दारिद्र्य किती सांगितलंय या संदर्भात तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. महत्वाचा घटक आहे, यावर आकडेवारी स्वरूपात जास्त करून प्रश्न आलेले आहेत. पुढे पाहिलं तर बँकिंग.
आता बँकिंग पाहिलं आपण तर बँक खूप आहेत, मग सगळ्या बँका करायच्या का? तर नाही. तर एक लक्षात घ्यायचं, ज्यावर जास्तीत जास्त प्रश्न येतोय, ज्या बँकांवर कन्सेप्च्युअल आणि आकडेवारी या संदर्भात प्रश्न येतोय, तर ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आता व्यापारी बँका करताना खूप काही व्यापारी बँका आहेत, मग सगळं करायचं का? तर व्यापारी बँकांचे कार्य काय त्याच्यावर प्रश्न आलाय. मग व्यापारी बँका कार्य काय करतात? पतनिर्मिती करतात. या व्यतिरिक्त त्यांचे कार्य काय आहेत याच्यावरही प्रश्न आलेले आहेत. मग आता मागच्या वर्षी प्रश्न आलाय, अनुसूचित बँका म्हणजे काय? अनुसूचित बँका कुणाला म्हणायचं? बिगर अनुसूचित बँका कुणाला म्हणायचं? कुठल्या कायद्यामध्ये असं दिलंय की अनुसूचित बँका आहे, कुठल्या सूचीमध्ये दिले, या संदर्भात प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बँक कायदा जो असतो म्हणजे की काय, कुठल्या बँकेसंदर्भात कुठला कायदा आहे. आता विचार केला आपण SBI संदर्भातला पाहिला, RBI संदर्भातला पाहिला, 1934चा कायदा आहे. तर कुठल्या बँकसाठी कुठला कायदा एवढं आणि स्थापना एवढं माहिती असलं तरी गरजेचे. RBI संदर्भात राष्ट्रीयकरण, RBIचा कायदा कधी आहे, RBIची स्थापना कधी, RBIचे गव्हर्नर रिसेंटली कोण आहे, अगोदर कोण होते, पहिले कोण होते, या संदर्भात प्रश्न आलेले आणि येऊ शकतात. सिंपल प्रश्न आलेला आहे, RBIचे राष्ट्रीयकरण कधी झाले? 1949ला झाले, हे माहिती असणं गरजेचे. मग स्थापना कधी झाली? 1935ला झाली, हे तुम्हाला माहिती गरजेचे. मग याचा कायदा कधीचा आहे? 1934चा कायदा आहे. या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. RBIचे धोरण कुठलं असतं? पत नियंत्रण करतं RBI. मग ते धोरण कसं ठरवतं? ते साधनं कुठले? या संदर्भात प्रश्न येतो. हे पहा पुढे आपण दिलेले की RBI जे धोरण ठरवते त्यामध्ये कुठले साधनं वापरते? बँक दर, रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, SLR असेल, CRR असेल, हे घटक वापरून ते आपण धोरण ठरवत असते. त्यानंतर चलन पुरवठा करण्याच्या पद्धती, हा कर टॉपिकचा प्रश्न आहे. म्हणजे आपण कर जो टॉपिक येतो यातच घेतला आहे, म्हणजे कर याच्यावरही एखादा प्रश्न येतो. चलन पुरवठ्याच्या मापन पद्धती ज्या आहेत रेडिस समितीने केल्या आहेत, M1, M2, M3, M4. मग M1 म्हणजे काय? विस्तारित पैसा कुणाला म्हणतात? संकुचित पैसा कुणाला म्हणतात? या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर बँकिंग क्षेत्रातला सुधारणा म्हणजे की बँकिंग क्षेत्रात कुठल्या समितीने सुधारणा सुचवल्या आहेत या संदर्भात प्रश्न आलाय. त्यातली सगळ्यात महत्त्वाची समिती म्हणजे नरसिंह समिती. ह्या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा सुचवल्या. तर मग कुठल्या बँकांसंदर्भात सुचवल्या या संदर्भात तुम्हाला माहिती, RRB संदर्भात असतील, या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचे. सिंपल प्रश्न येतो की RBIचे संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने कुठले आहेत? म्हणजे की तुम्हाला प्रश्न आलेला आहे की RRBचे खालीलपैकी कुठले साधने हे संख्यात्मक आहे आणि कुठले साधने हे गुणात्मक आहे, हे तुम्हाला पाहणं गरजेचे. त्यानंतर अग्रणी बँक योजना. आता अग्रणी बँक योजना कधी चालू झाली? सिंपल क्वेश्चन आलाय की अग्रणी बँक योजना कधी चालू झाली, कुठल्या समितीच्या शिफारसीनुसार झाली? म्हणजे काय, 1969ला अग्रणी बँक योजनेची स्थापना झाली. त्यानंतर एक ग्रामीण बँका स्थापना का झाल्या? ग्रामीण बँकांचे कार्य काय? ग्रामीण बँका स्थापन झाल्या कुठल्या समितीनुसार झाल्या? या संदर्भात तुम्हाला प्रश्न आलेले आहेत आणि ह्याच्या पुढे येऊ शकतात. म्हणजे हे पॉइंट जर तुम्ही कव्हर केले तर ह्या पॉइंटचा बाहेर प्रश्न येत नाही. याच्या पुढे फक्त तुम्ही थोडं लक्ष घ्या की करंट रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. पुढे भारतीय परकीय व्यापार. आता परकीय व्यापार करताना लक्षात घ्या, भारत कुठल्या देशाकडनं आयात करतो, कुठल्या देशाला निर्यात करतो, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आयात म्हणजे काय, निर्यात म्हणजे काय, ह्या गोष्टी तुम्हाला आवश्यकच आहेत. त्यानंतर भागीदारी देश कुठला आहे, भारत कुठल्या देशांसोबत जास्त प्रमाणात आयात करतो, निर्यात करतो, या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आयात आणि निर्यात व्यापाराची दिशा म्हणजे आपल्याला माहिती असावं की कुठल्या असे 3-4 देश असतील की त्याला आपण सगळ्यात जास्त आयात करतो आणि असे कुठले देश आहेत की सगळ्यात जास्त आपण त्यांच्याकडून निर्यात करतो. त्यानंतर आपण कुठल्या वस्तूंची सगळ्यात जास्त आयात करतो आणि निर्यात करतो, ह्या गोष्टी अत्यावश्यक, याच्यावर क्रम विचारला जातो. त्यानंतर वस्तू सेवांची आयात निर्यात, जसं आपण सेवा असतात तसेच वस्तूंची आपण आयात निर्यात करतो, तसेच सेवांची करतो. मग कुठल्या सेवांच्या करतो, कुठल्या वस्तूंची करतो आयात निर्यात, हे घटक आता विचारले गेलेले आहेत. मग भारताला त्यात फायदा होतोय का, व्यापार शेष भेटतोय का, मग कुठल्या वर्षी व्यापार शेष भेटलाय, किती जास्त प्रमाणात भेटलाय, मग ते वर्ष कुठले होते? असे 2च वर्ष होते की त्यात भारताला व्यापार शेष भेटलाय. मग ते 2 वर्ष कुठले होते, यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. त्यानंतर सेज म्हणजे काय, विशेष आर्थिक क्षेत्र, स्पेशल इकॉनॉमी झोन म्हणजे काय, याची स्थापना कधी झाली भारतामध्ये, हे काय कशासाठी स्थापन केले, याचे क्रायटेरिया कुठला आहे, भारतात एखादी संस्था किंवा एखादी कंपनी येण्यासाठी काय क्रायटेरिया आहे, या संदर्भात विशेष आर्थिक क्षेत्र आहे. म्हणजे याच्यावर प्रश्न येऊ शकतो की कुठल्या क्षेत्रामध्ये कुठला सेज आहे,
म्हणजे की आता पुण्यामध्ये सेवा क्षेत्रासंदर्भातला सेज आहे, मग कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्या राज्यामध्ये कुठला सेज आहे या संदर्भात जोड्या लावा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर एफडीआय करताना आपण जे पाहिलं तसं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे की कुठल्या देशांनी आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्ट केले या संदर्भात प्रश्न दरवर्षी करंट रिलेटेड येतोय. म्हणजे की काय यात काय करायचं, 3 ते 4 देश असे कुठले की ते सगळ्यात जास्त भारतामध्ये इन्व्हेस्ट करतायत आणि कुठल्या क्षेत्रात सगळ्यात जास्त इन्व्हेस्ट करतायत आणि त्यातल्या त्यात कुठल्या राज्यामध्ये, जसं महाराष्ट्रात करतायत का गुजरातमध्ये करतायत. म्हणजे की आता दरवर्षी महाराष्ट्र पहिलं होतं, पण आता मागचे 1-2 वर्ष पाहिलं आपण कोरोना काळातला तर गुजरात पुढे गेले. मग तुम्हाला हे माहिती पाहिजे की कुठल्या क्षेत्रामध्ये एफडीआय सगळ्यात गुंतवणूक जे कुठल्या राज्यामध्ये होते, तर आता गुजरात महाराष्ट्राचे रेस लागले या संदर्भात तुम्हाला प्रश्न माहिती असणं गरजेचं आहे. मग एफडीआय मध्ये सगळ्यात जास्त कुठल्या वस्तूची आपण एफडीआय म्हणजे कुठल्या राज्याला हे करतोय किंवा कुठल्या देशाकडनं आपण घेतोय, कुठल्या वस्तूची एफडीआय आपण करतोय या संदर्भात प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर हे सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे 4 ते 5 प्रश्न या टॉपिकवर येत आहेत. म्हणजे पहिला टॉपिक तुम्हाला करताना अभ्यास याच्यावरच डिटेल करायचा आहे. तर 4 ते 5 प्रश्न तुमचे फिक्स होऊ शकतात. सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. यामध्ये लक्षात घ्या सोपा प्रश्न येतो, अंदाजपत्रकाचे प्रकार. अंदाजपत्रकाचे किती प्रकार आहेत, सिंपल प्रश्न आलाय 3 प्रकार आहेत. तर ते 3 प्रकार कुठले हे पाहणं आपल्याला गरजेचं असतं. त्यानंतर तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय, तुटीचा अर्थभरणा का मांडला जातो या संदर्भातही प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर लेखा परीक्षक याचे प्रकार, एक प्रश्न याच्यावर लेखा परीक्षाचे किती प्रकार आहेत याच्यावर सिंपल प्रश्न आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आलाय तो म्हणजे लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे आपण पाहिलं तर लिंग अंदाजपत्रक. लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय याच्यावरही सिंपल एक प्रश्न कन्सेप्ट आलेला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष करामध्ये कुठले कर येतात, अप्रत्यक्ष करामध्ये कुठले कर येतात. आता जीएसटी आल्यामुळे अप्रत्यक्ष करामध्ये कुठले घटक जे कर होते ते कर कुठले कर जीएसटी मध्ये गेले ह्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. अप्रत्यक्ष कर आहे जीएसटी. त्यानंतर केंद्राच्या राज्याच्या स्रोत म्हणजे सगळ्यात जास्त केंद्राला किंवा राज्याला कुठल्या करापासून फायदा होतोय, सगळ्यात जास्त कर कुठला येतोय कुठल्या घटकापासून या संदर्भात प्रश्न आलेले. राजकोषीय धोरण म्हणजे राजकोषीय धोरण गव्हर्नमेंटचं असतं. जसं आपण आरबीआयचं मौद्रिक धोरण असतं तसंच गव्हर्नमेंटचं राजकोषीय धोरण असतं, यावरही प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर मौद्रिक धोरण आरबीआयचं धोरण असतं, त्या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. शिल्लकीचे अंदाजपत्र म्हणजे काय, आपण अंदाजपत्रक पाहतोय पण त्यातलं त्या शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय, गव्हर्नमेंटला फायदा करणारं अंदाजपत्रक हे. शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय याच्यावर सरळ प्रश्न आलेले आहे. त्यानंतर महसुली खर्च, भांडवली खर्च. महसुली खर्चामध्ये कुठले घटक येतात, भांडवली खर्चामध्ये कुठले घटक येतात या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. सिंपल क्वेश्चन आहेत, भांडवली खात्यामध्ये कुठले येतात, महसुली खात्यामध्ये कुठले घटक येतात, एवढाच प्रश्न तो आलेला आहे. त्यानंतर राजकोषीय तूट आणि महसुली तूट म्हणजे काय याच्यावर कन्सेप्च्युअल प्रश्न येतात. त्यानंतर फॅक्च्युअल क्वेश्चन आलाय तो म्हणजे FRBM कायदा. म्हणजे FRBM कायदा का करण्यात आला, दुसरी गोष्ट कधी करण्यात आला, 2003 या संदर्भात प्रश्न आलाय. त्यानंतर या वर्षी प्रश्न आलाय की FRBM कायद्याची अंमलबजावणी कधी करण्यात आली. सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, कधी करण्यात आला, अंमलबजावणी कधी करण्यात आली या संदर्भात तुम्हाला पाहायची गरज आहे. FRBM कायद्याची शिफारस कुणी केली हे पण लक्षात ठेवणं गरज आहे. त्यानंतर जीएसटी. आता सध्या करांमध्ये सगळ्यात म्हणजे जीएसटी, बरेच कर यामध्ये ऍड करण्यात आले. जीएसटी कधी पारित झाला, जीएसटीचा जो कायदा आहे घटना दुरुस्ती किती होती, 101 नंबरची घटना दुरुस्ती होती. तर ही घटना दुरुस्ती कधी अंमलात आली. त्यानंतर जीएसटी कायदा लागू करणारं पहिलं राज्य कुठलं होतं, महाराष्ट्र कितवं राज्य आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की जीएसटीचे कर प्रकार किती प्रमाणात आहे किंवा कुठल्या गोष्टीला किती कर लावतो जीएसटी या संदर्भात तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. हा करंट रिलेटेड भाग आहे त्यामुळे याच्यावर फोकस ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर हे वित्त आयोग. वित्त आयोग आतापर्यंत 15 वित्त आयोग झालेत. तर मग 15च्या 15 डिटेल करणार का, तर नाही. 15 करताना लक्षात घ्या की जे पहिले जे वित्त आयोग त्याचे फक्त कालावधी आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हे करणं गरजेचं आहे. म्हणजे जोड्याला प्रश्न येऊ शकतो की पहिला वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, दुसरा कोण आहे, तिसरा कोण आहे असं येऊ शकतो. त्यामुळे त्यांचे अध्यक्ष माहिती, तरतुदी नसल्या माहिती तरी अध्यक्ष कोण होते हे माहिती आणि कालावधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे लक्षात घ्या वित्त आयोगामध्ये 13, 14 आणि 15 हे 3 वित्त आयोग डिटेल करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात
14 आणि 15वा वित्त आयोग डिटेल करणं महत्वाचं आहे, कारण की याच्यावर अध्यक्षपासून सचिव पर्यंत प्रश्न आलेले आहेत. म्हणजे की 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, 15 वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत आणि 15 वित्त आयोगाने कुठल्या कुठल्या तरतुदी केल्या आहेत. त्यानंतर विचारला जाऊ शकतो तुम्हाला प्रश्न की 15 वित्त आयोगाने राज्याला किती टक्के वाटा दिलाय. त्यानंतर विचारलं जाऊ शकतं की 14 वित्त आयोगाने किती दिला, 13 वित्त आयोगाने किती दिला. 15 वित्त आयोगाने जो वाटा दिला टोटल कर मध्ये, ज्या राज्याला दिला सगळ्यात जास्त त्या राज्याचा सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. म्हणजे उत्तर प्रदेशला दिला, त्यानंतर कुणाला दिला, त्यानंतर महाराष्ट्राला किती टक्के दिला, सगळ्यात कमी कुणाला दिला, सिक्कीमला दिला, मग महाराष्ट्राला किती पर्सेंटेज दिलाय 15 वित्त आयोगाने, हे करणं गरजेचे. मग हे सगळं वित्त आयोग 15च्या 15 करण्यापेक्षा तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला 14-15 डिटेल करायचंय, बाकी फक्त ओव्हरलुक करून गेलात तरी हरकत नाही. त्यानंतर आर्थिक समित्या, म्हणजे की आर्थिक समित्यामध्ये ज्या ज्या समित्या या रिलेटेड आहेत त्या संदर्भात एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आपण आर्थिक समित्या पाहिल्या तर लक्षात घ्या 3 आर्थिक समित्या होत्या. त्या आर्थिक समित्या कुठल्या कुठल्या, याच्या संदर्भात अंदाज समिती, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम किंवा निगम समिती म्हणतो आपण. तर या समित्यांचं कार्य काय, या समितीच्या स्थापना कधी झाल्या, या समितीचे सदस्य कोण असतात, सदस्यांचे कालावधी किती असतो. तर ह्या ज्या 3 समित्या आहेत, या तिन्ही समित्यांमध्ये लोकलेखा समिती तुम्हाला चांगलं करणं गरजेचं आहे. म्हणजे आता लोकलेखा समितीची स्थापना कधी झाली, कुठल्या कायद्याने झाली, या जे बाकीच्या समित्या यांचा कायदा कुठला होता, कुठल्या कुणाची शिफारसीने स्थापना झाली, कधी झाली, या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. आणि यांचं कार्य काय हे एकदा ओव्हरलुक करणं गरजेचं आहे. पुढचा पॉइंट जर पाहिला आपण, कृषी आणि सेवा, कृषी आणि सेवा आणि उद्योग, कृषी उद्योग आणि सेवा, हे ह्यामध्ये प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न येतो, एखादा प्रश्न येतोय. तर लक्षात घ्या औद्योगिक धोरणं कुठले होते, म्हणजे की आतापर्यंत भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचे कधीपर्यंत औद्योगिक धोरणं कुठले कुठले त्या संदर्भात प्रश्न आले. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, नवीन औद्योगिक धोरण म्हणजे 1991चं धोरण. 1991च्या धोरणानंतर काय बदल झालाय उद्योग क्षेत्रात या संदर्भात प्रश्न येतात. त्यानंतर आपण जो कृषीला पुरवठा करतोय निधीचा, तो कुठल्या स्वरूपात असतो, सूक्ष्म लघु मध्यम या स्वरूपात असतो. त्यानंतर शेती संदर्भातले धोरणं कुठले होते, म्हणजे आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यानंतर शेती संदर्भातले कुठले कुठले धोरण आहेत. त्यानंतर तुम्ही हे पाहू शकता हरित क्रांती झाली, हरित क्रांती संदर्भात तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर विचारलं जाऊ शकते की हरित क्रांतीचे जनक कोण आहे, महाराष्ट्रातील जनक कोण आहेत, भारतातील जनक कोण आहेत, या संदर्भातले प्रश्न आलेले. किंवा हरित क्रांतीमुळे कुठल्या पिकांमध्ये सगळ्यात जास्त वाढ झाली या संदर्भातील प्रश्न आला, किंवा कुठल्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त फायदा हरित क्रांतीचा झाला या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर शेती आधारित जे उद्योग आहेत, साखर उद्योग असेल, गहू असेल, चहा असेल, कापूस असेल, या संदर्भात जे उद्योग आहेत या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. किंवा असं या संदर्भात जर आपण विचार केला तर असे प्रश्न आहेत की पहिला साखर कारखाना महाराष्ट्रातील कुठला आहे, भारतातील कुठला आहे, किंवा पहिली कापड गिरणी कुठली महाराष्ट्राची किंवा भारतातली, या संदर्भात फॅक्च्युअल क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत. त्यानंतर कृषी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था कुठल्या आहेत, म्हणजे कुठल्या संस्था की कृषी संदर्भात वित्त पुरवठा करतात, नाबार्ड असेल, ह्या गोष्टी तुम्हाला डिटेल करणं गरजेचे. मग नाबार्ड करताना नाबार्डची स्थापना कधी, नाबार्ड किती प्रमाणात कर्ज पुरवठा करते, यांना वित्त पुरवठा करते, ते पाहणं गरजेचे. शेती संदर्भातल्या क्रांत्या पाहिला आपण, हरित क्रांती मी बोललो आता, हे हरित क्रांती संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे की कुठल्या पिकांसंदर्भात जास्त फायदा झालाय, कुठल्या राज्यांना फायदा झालाय, हरित क्रांतीचे जनक कोण होते इंटरनॅशनल लेवलला, तर तसेच भारतातले हरित क्रांतीचे जनक आपण कुणाला म्हणतो, महाराष्ट्राचे कुणाला म्हणतो, या संदर्भात प्रश्न येतो. त्या व्यतिरिक्त हरित या संदर्भातल्या क्रांत्या कुठल्या आहेत याच्यावर प्रश्न येते. सुवर्ण क्रांती असेल, तंतू क्रांती असेल, त्यानंतर नील क्रांती असेल, गोल क्रांती असेल, गुलाबी क्रांती असेल, या क्रांत्यांवर असं जोडायला हवा किंवा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. या क्रांत्या कशा संदर्भात आहे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर महारत्न कंपन्या, आपण उद्योग हा टॉपिक पाहतोय, तर लक्षात घ्या की आता रिसेंटली एक महारत्न कंपनी झाली 12 नंबरची. तर ते महारत्न कंपन्या कुठल्या आहेत, तर लक्षात ठेवायचे तुम्हाला, महारत्न कंपन्या व्यतिरिक्त नवरत्न कंपन्या, मिनीरत्न कंपन्या पण असतं, पण इथे मी महारत्न कंपन्या दिल्यात कारण की महारत्न कंपन्यांवर आतापर्यंत प्रश्न आले. तर महारत्न कंपन्या दर्जा कधीपासून देण्यात आलाय, 2010 पासून, तर तेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
पुढे येऊ शकतो की मग महारत्न कंपन्या, आता जी करंटचा भाग येतो की आता रिसेंटली 2022ला कुठल्या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलाय, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर महारत्न कंपनी दर्जा देताना कुठल्या घटकांचा विचार केला जातो, नवरत्नसाठी कुठला आणि मिनीरत्नसाठी कुठल्या. मिनीरत्न कंपन्या किती आहेत, मग नवरत्न कंपन्या किती हे लक्षात असलं तरी ठीक आहे, पण महारत्न कंपन्या 12 आहेत हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. मग कुठल्या कुठल्या कंपन्या महारत्न आहेत किंवा कुठल्या नाहीत हे पाहणं एकदा गरजेचं आहे. त्यानंतर शेती, उद्योग, सेवा क्षेत्रात काम करणारी लोकसंख्या म्हणजे काय, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आणि आत्ता यामध्ये शेती क्षेत्रात किती लोकसंख्या काम करते किंवा उद्योग क्षेत्रात किंवा सेवा क्षेत्रात किती टक्के लोकसंख्या काम करते किंवा किती टक्के लोकांना रोजगार या क्षेत्रात भेटतो हे पाहणं गरजेचं आहे. याच्यावर फॅक्च्युअल क्वेश्चन येतो. आताचा आणि भारत स्वतंत्र झाल्याचा विचार केला तर कुठल्या क्षेत्रामध्ये किती टक्के लोकसंख्या काम करते, किती टक्के लोकांना रोजगार भेटतो हे पाहणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट जर आपण पाहिलं, आर्थिक सुधारणा. आर्थिक सुधारणा कधी झाला तर आपण विचार केला 1991चं नवीन जे धोरण होतं आपलं औद्योगिक धोरण, त्या संदर्भात प्रश्न आतापर्यंत जास्त आलेले आहेत. पण त्याच्या अगोदर काय प्रयत्न झाले आहेत का ते एकदा पाहणं गरजेचे. औद्योगिक परवाना धोरण म्हणजे कुठल्या उद्योगांना परवाना द्यायचा गव्हर्नमेंटने, कुठल्या उद्योगांना द्यायचा नाही, किती टक्के द्यायचा, किती टक्के नाही, या संदर्भातले जे धोरण होते ते पाहणं गरजेचे. त्यानंतर पाहूया आपण MRTP ऍक्ट. हा कायदा कधीचा आहे, हा कायदा कशा संदर्भात होता ह्यावर प्रश्न आलाय. सिंपल प्रश्न आलाय की हा MRTP कायदा जो आहे हा कुठल्या वर्षी लागू झालाय किंवा कुठल्या वर्षीचा होता. त्यानंतर विचारला गेलाय फेरा कायदा. मग हा फेरा कायदा काय होता, कधीचा होता, 1973चा होता. त्यानंतर आहे स्पर्धा कायदा. आता हा जो स्पर्धा कायदा हा जो MRTP कायदा आहे याच्या जागेवर बदलून आलेला कायदा म्हणजे स्पर्धा कायदा. याच्यावर प्रश्न आलाय की MRTP कायद्याचा जागी कुठला नवीन कायदा करण्यात आला तर स्पर्धा कायदा करण्यात आला होता, याच्यावर प्रश्न आले. त्यानंतर रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय, रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय हे कन्सेप्ट आहे. पण रुपयाचे अवमूल्यन आतापर्यंत भारतात किती वेळा झाले, 3 वेळा झाले. मग 3 वेळा कधी कधी झाले याच्यावर प्रश्न आले, कधी झालं नाही याच्यावर प्रश्न आले. मग जे अवमूल्यन झाले ते किती प्रमाणात झाले, डॉलरच्या तुलनेत झाला का इतर करन्सीच्या तुलनेत झाले, किती टक्के झाले, या संदर्भात आतापर्यंत प्रश्न अवमूल्यन संदर्भात आलेले. त्यामुळे हा पाठ करणं गरजेचे. त्यानंतर औद्योगिक धोरणे. आतापर्यंत कुठले कुठले औद्योगिक धोरणे ते माहिती असणं गरजेचं. पण 1991चं धोरणावर प्रश्न आलेला आहे, त्यामुळे 1991चं धोरण महत्वाचं. त्याला आपण नवीन आर्थिक धोरण असंही म्हणतो, नवीन औद्योगिक धोरण किंवा नवीन आर्थिक धोरण असंही म्हणतो 1991चं धोरण. त्यानंतर रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय, दुसऱ्या करन्सीचा याच्यामध्ये भारताचे रुपये आहे तो किती प्रमाणात बदलतोय, परिवर्तनीय आहे का नाहीये, त्या संदर्भातल्या कुठल्या शिफारसी, कुठल्या समितीने कुठल्या शिफारसी केल्या या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. तर लक्षात घ्या, ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला डायरेक्ट माहिती पाहिजे की कुठला कायदा कधीचा आहे, त्यानंतर रुपयाचे अवमूल्यन किती प्रमाणात झाले, कधी झाले, हे घटक माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा पॉईंट पाहू, आंतरराष्ट्रीय संघटना. मग आंतरराष्ट्रीय संघटना खूप आहेत. मग सगळ्या करण्यापेक्षा एक अर्धा प्रश्न आलेला आहे आतापर्यंत. मग सगळ्या करण्यापेक्षा ज्याच्यावर प्रश्न आले ते थोडं चांगलं करणं गरजेचं आहे. म्हणजे की आपण इकॉनॉमीच्या संदर्भात पाहिलं तर वर्ल्ड बँक आणि WTO. म्हणजे WTO करताना लक्षात घ्या की WTOची स्थापना कधी झाली, WTOचे कार्य काय, कुठल्या समितीने स्थापन झाली हे गरजेचं आहे. मग WTO कडनं भारत कर्ज घेतोय का, WTOचे कार्य काय, WTOच्या समित्याच्या जे आता झाल्यात परिषदा ते कधी झाल्यात त्या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर गॅट करार म्हणजे काय, गॅट करार कधी झालाय याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर परिषदा ज्या होतात इंटरनॅशनल लेवलच्या भारतात संदर्भात त्याच्यावर प्रश्न येतो. गॅटच्या फेऱ्या ज्या होत आहेत कारण ते फक्त माहिती असणं गरजेचं. प्रश्न आला नाही तरी पण भविष्यात येऊ शकतो, त्यामुळे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. हा झाला आपल्या सिलेबसचा पाठ. पण आता इकॉनॉमी म्हणजे एवढंच आहे का, हे आपण जे पॉईंटवर वारंवार MPSC प्रश्न विचारते किंवा विचारलं जाऊ शकतो हे पॉईंट आपण 12 पॉईंट पाहिलेत. पण या व्यतिरिक्त पण इकॉनॉमी आहे. पण यातला आपण जर एक पॉईंट पाहिला इतर घटक, तर इतर घटकांवर एक अर्धा प्रश्न दरवर्षी येतोय. मग इतर घटक कुठले, आपण जे 12 पॉईंट केले ते तुम्हाला सिक्वेन्सने चांगलं करायचंच आहे. पण त्या व्यतिरिक्त हे पॉईंट पण लक्षात ठेवायचे. पायाभूत सुविधा, ज्या पायाभूत सुविधाच्या ज्या नवीन आता गव्हर्नमेंट आल्यामुळे नवीन नवीन पायाभूत सुविधा करतात. जसं की आपण म्हणू शकतो सर्व शिक्षा अभियान असेल किंवा पायाभूत संदर्भातल्या ज्याही नवीन नवीन योजना असतील ते तुम्हाला करावं लागणार आहे. त्यानंतर दरवर्षी आर्थिक
अर्थव्यवस्थेमध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो त्या कुठल्या संदर्भात दिला गेलाय, कुणाला दिला गेलाय, या संदर्भात प्रश्न दरवर्षी नाही पण एखाद्या वर्षी करंट रिलेटेड प्रश्न इकॉनॉमीमध्ये विचारला जाऊ शकतो. अर्थव्यवस्थेचे नोबेल का दिलं गेलं तेही माहिती असणं गरजेचे. चालू घडामोडी संदर्भात अर्थव्यवस्था, आता तुम्हाला म्हटलो की नवीन महारत्न कंपनी झाली त्या संदर्भात प्रश्न तुम्हाला करंटचा येऊ शकतो. त्यानंतर विचारला जाऊ शकतो केंद्र व राज्यातले धोरणं कुठलेत, आर्थिक बाबी संदर्भात यावर प्रश्न येऊ शकतो. आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे चलनवाढ संदर्भातला. हा एक पॉइंट आहे की याच्यावर राज्यसेवेला वारंवार दरवर्षी प्रश्न येतोय, पण आतापर्यंत आपल्याला कंबाईनला याच्यावर प्रश्न आला नाही पण येऊ शकतो. त्यामुळे हे पॉइंटही करणं गरजेचे. म्हणजे चलनवाढ म्हणजे काय असते, चलनवाढलाच आपण महागाई म्हणतो. त्यानंतर चलन घट म्हणजे काय असतं, मंदी काय असते, या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. चलनवाढीची कारणं कुठले, म्हणजे चलनवाढ झाली पण कुठल्या कारणाने झाले, मग त्याचे परिणाम काय घडतील, त्यावर गव्हर्नमेंट काय ऍक्शन घेऊ शकेल, आरबीआय काय ऍक्शन घेते, या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा घटकही करणं गरजेचे आहे. कुठला, चलनवाढ आणि चलनवाढीची कारणे तसेच चलनवाढीमुळे काय परिणाम घडतात हे घटक पाहणं गरजेचे. पुढचा पॉइंट आहे की काही इंडेक्स असतात त्याच्यावर फॅक्च्युअल क्वेश्चन येतो, म्हणजे की करंट रिलेटेड प्रश्न आलेले आहेत की कुठले इंडेक्स की त्याच्यावर प्रश्न येतोय, तो म्हणजे एसडीआय. एसडीआय म्हणजे काय, एसडीआय कधीपासून लागू झालाय, एसडीआय मध्ये कुठल्या 3 निकष वापरले जातात, निर्देशांक किती वापरले जातात, या संदर्भात प्रश्न आहेत. या एसडीआय मध्ये भारताची रँक कितवी आहे या संदर्भात, म्हणजे आता दरवर्षी रँक चेंज होते. मग तुम्ही 2 ते 3 वर्षाचे म्हणजे आता विचार केला तर 21, 22 आणि 23 या 3च वर्षाचे रँक लक्षात ठेवणं गरजेचे. त्यानंतर किती पॉईंट भारताला भेटले, किंवा तुम्ही एसडीआय मध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की पहिले 2-3 देश माहिती असणं आवश्यक आहे, किंवा भारताचा आजूबाजूच्या देशाच्या तुलनेत भारत कुठल्या क्रमांकावर आहे यावरही राज्यसेवेला प्रश्न आलेले. त्यानंतर जीडीआय आणि जीआयआय हे पण इंडेक्स आहे, हे पण पाहणं एकदा गरजेचे. यामध्ये कुठले निर्देशांक वापरले जातात किंवा निकष वापरले जातात हे प्रश्न पाहणं गरजेचे. हा जो आपण पाहिला आता इकॉनॉमीचा पूर्ण पाठ, म्हणजे की ही आपण डिकोडिंग करून दिली. म्हणजे आपण आज काय केलं की इकॉनॉमी संदर्भात आतापर्यंत कुठल्या घटकावर सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत, आपण ही जी डिकोडिंग केली की कुठल्या घटकावर किती प्रश्न आलेत. म्हणजे आपण 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर कुठल्या घटकावर किती प्रश्न आलेत हे पाहिलं, कुठल्या घटकाला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचं, कुठून सुरुवात करायची इकॉनॉमी वाचताना या संदर्भात पाहिलं. ही तुम्हाला टॉपिकची लिस्ट आहे, म्हणजे की इकॉनॉमी सगळं वाचण्यापेक्षा तुम्हाला 10 ते 12 मार्क पहिले आणण्यासाठी ह्या टॉपिक करणं गरजेचं आहे. आणि मग ह्या व्यतिरिक्त तुम्ही इकॉनॉमी करू शकतात. असंच आपण एक लेक्चर प्रत्येक विषयाचं डिटेलिंग डिकोडिंग करून घेणार आहेत. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.